सिद्धार्थ गौतमानी, ज्याला आपण बुद्ध म्हणतो, बुद्ध ही ज्ञानाची पातळी आहे, किंवा वर्धमान महावीरांनी त्यांच्या काळापासून अलीकडच्या अगदी तुकोबारायांपर्यंत, समर्थ रामदासांपर्यंत, आमच्या क्रांतिकारकांपर्यंत या गोष्टीची मान्यता आहे की आम्ही कुठल्या घरात जन्माला आलो, कुठल्या जातीत जन्माला आलो याचं महत्त्व तेवढं नाही. मग ही संस्कृती मानती कुणाला? ही संस्कृती मानते कर्तृत्वाला. हे कर्तृत्व, हा पराक्रम, हे शौर्य, हे आघात पाहिजे. आणि हे शौर्य सगळं दाखवणारं केंद्र आपल्याकडं आज कमी आहे. त्या भावना तुमच्या माझ्या हृदयात नक्की आहेत. आमचे दुर्ग आहेत, आमचे शिवाजी महाराज आहे. आम्ही म्हणतो की या दगडाला शिवाजीराजेंचा स्पर्श झाला असेल, ही माती आम्ही नेऊन देवाऱ्यात ठेवतो की इथं आमचे शिवाजीराजे चालले असतील. हे तुमचं माझ्या हृदयात आहे. ज्यावेळी जगभरातून 196 देश या पृथ्वीवरती आणि एवढी लांबून लोक येतात, त्यावेळी त्या लोकांनी आमचे पडलेले दुर्ग बघायचे. युनेस्कोमध्ये आमचा लोहगड गेला, किती मोठी पडझड त्या लोहगडाची झालेली आहे. या सगळ्या गोष्टींचा ओहापोह जेव्हा आम्ही करतो, त्यावेळी तिथं एखादं ऐतिहासिक ज्ञानदान करणारं केंद्र असायला हवं, हे प्रत्येकाला जाणवतं, हे प्रत्येकाच्या हृदयात आहे. पण तसं आहे का? तर असं काही केंद्र नाही आहे. मग हे केंद्र कोण निर्माण करणार? याच्याबद्दल माहिती कोण देणार? इथं एखादी शिवसृष्टी असायला हवी. शिवाजीराजेंच्या बाबत त्यांच्या जीवनामधले घडलेले महत्त्वाचे प्रसंग आम्हाला कोण सांगणार? म्हणून आदरणीय नितीनदादांनी याच्यामध्ये एक योजना केली. या नर्मदेश्वर महादेवाच्या मंदिराच्याच समोरच्या बाजूला एक अतिशय उत्तम अशी त्यांनी शिवसृष्टी निर्माण केली. आणि या शिवसृष्टीमध्ये आपल्याला या गोष्टी कळणार आहेत की नेमकं शिवाजीराजेंचा जन्म, नेमकं शिवपूर्व काळ, शिवाजीराजे आध्यात्मिक कसे होते, शिवाजीराजेंच्या जीवनामध्ये गणपती बाप्पाचं स्थान काय आहे,